हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण TCSने विविध परीक्षांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी सोडून घेतले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण सिनियर क्लर्क या परीक्षेला जे प्रश्न आले होते ते या ठिकाणी सोडून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, 2 साडी आणि 4 शर्ट यांची एकूण किंमत 1600 रुपये आहे. एवढ्याच रकमेत 1 साडी आणि 6 शर्ट येतात, तर 12 शर्टची किंमत किती? आपल्याला काय आवश्यक आहे? 12 शर्ट, हे लक्षात ठेवा. आता साडीसाठी आपण X घेऊया आणि शर्टसाठी Y घेऊया. म्हणजे आपण काय करू, या ठिकाणी समीकरण तयार करून घेऊ. 2 साडी म्हणजे 2X अधिक 4 शर्ट म्हणजे 4Y बरोबर 1600. या दोघांची एकत्रित किंमत 1600 असल्या कारणाने आपण काय केलं, या ठिकाणी दोघांची बेरीज केली. आता पुढे जाऊया. एवढ्याच रकमेत म्हणजे 1600 रुपयामध्येच आपल्याला काय करायचं आहे, 1 साडी आणि 6 शर्ट घ्यायचे. 1 साडी म्हणजे 1, 6 शर्ट म्हणजे 6Y आणि रक्कम आहे 1600. आपल्याला काढायचे 12 शर्ट. शर्टला आपण घेतलाय Y. आता या ठिकाणी X आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला X हा कट करायचा. मग कसा कट करायचा, तर समीकरण जे 2 आहे हे समीकरण 1 आणि समीकरण 2, या 2ला आपण 2 ने गुणूया. आता बघूया काय येते ते बघा. 2 गुणिले X 2X अधिक 12Y बरोबर 3200. आता जे नवीन समीकरण तयार झाले याच्यातून समीकरण 1 काय करू, आपण वजा करूया. वजा 2X अधिक 4Y बरोबर 1600. 2X 2X गेले, इथं वजा इथे वजा, 12तून 4 गेले, उत्तराला आपलं 8Y बरोबर 1600. आता पहा या ठिकाणी Y बरोबर 8 गुणिले इकडे काय झाले, भागिले 1600/8. Y बरोबर 8 1 8, 8 2 16, Y बरोबर 200. Y काय आहे, आपला शर्ट आहे आणि आपल्याला किती शर्ट घ्यायचे, 12. म्हणजे 200 गुणिले 12 करा, उत्तराला आपलं 2400. म्हणजे 12 शर्टची किंमत किती झाली आपली, 2400 रुपये. पुढचं उदाहरण पहा. हे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यातील फरकावर आधारित आहे. जेव्हा 3 वर्षासाठी 10% वार्षिक दराने मिळणारे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक 372 रुपये असेल तर त्याची मुद्दल किती होती? तर बघा, आपल्याला या ठिकाणी काय काढायचंय, मुद्दल काढायची आहे. मित्रांनो, हे चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील जो फरक आहे, या फरकाचं एक सूत्र आहे, ते तुम्ही काय करा, नेहमी लक्षात ठेवा. पहा, पहिल्यांदा काय करायचंय, फरक P बरोबर R/100 कंसाचा वर्ग. लक्षात ठेवा, फरक बरोबर P कंसात R/100 कंसाचा वर्ग बरोबर N अधिक R/100. N अधिक R/100. आता आपल्याला ज्या किमती दिल्या त्या आपण टाकून घेऊया. आपल्याला प्रिन्सिपल काढायचे. यांच्यातला फरक दिलाय 372. कंसामध्ये रेट किती आहे, 10/100 कंसाचा वर्ग. दुसऱ्या कंसात बघा N किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी. 3 अधिक रेट किती आहे, 10/100. आता सरळ रूप देऊन घेऊया आपण. 372 बरोबर हा गेला हा गेला, P कंसात 1/100, कारण इथे काय वर्ग, 1चा वर्ग 1, 10चा वर्ग 100. दुसऱ्या कंसात आता काय करायचं, आपल्याला यांची बेरीज करायची. छेद किती पाहिजे, 100. मग आपण काय करूया, याला 100 ने गुणूया. 100 ने गुणताना अंशाला आणि छेदाला 100 ने गुणायचं. इथं आलं 300 अधिक 10/100. आता 372 बरोबर P 1/100. इथं आलं 310/100. आता आपण पुढे जाऊया. आता 372 गुणिले, आता ह्या ठिकाणी जे अंशाला आहे ते छेदाला जाणार, जे अंशाला आहे ते छेदाला जाणार, छेदाचे अंशाला जाणार. म्हणजे 372 गुणिले 100 गुणिले 100 छेद 310 बरोबर P. आता आपण पाहूया की याच्यामधलं कशाने कशाला भाग जातो. सर्वप्रथम आपण काय करू, 0 0 कट करून घेऊया. आता 31 ने 372ला भाग जातो का बघूया आपण. 31 1 31, खाली उरले 6, 31 दुने 62. कोण उरलं आपलं, 12 गुणिले 100 गुणिले 10. 1 2 3 1 2 3 3 शून्य देऊन टाकले. 12 1
12 म्हणजे आपली मुद्दल किती होती 12,000 रुपये। पर्याय क्रमांक 3 हे आलं आपलं उत्तर। मित्रांनो ह्या गणितामध्ये लक्षात ठेवा जर चक्रवाढ व्याज व सरळ व्याजाचं जर फरकाचं उदाहरण आलं तर हे सूत्र नक्की लक्षात ठेवा। फरक बरोबर P कंसात R/100चा वर्ग म्हणजे जो रेट आहे त्याचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये N अधिक R/100 या ठिकाणी वर्ग करायचा नाही। हे सूत्र आपल्या लक्षातच असू द्या। नेक्स्ट एक्झाम्पल पहा। एका वस्तूच्या किमतीत 45% वाढ केल्यानंतर त्या वस्तूची किंमत 87 रुपये झाली तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती। म्हणजे आपल्याला काय करायचंय प्रारंभी म्हणजे त्या थोडक्यात त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची। एका वस्तूच्या किमतीत 45% वाढ झाली। समजा त्या वस्तूची खरेदी किंमत 100 होती आता किती झाली 145। मग आधी किती होती जेव्हा आता किती झालेली आहे 87। मग काय करायचं यांचा तिरकस गुणाकार करा। x गुणिले 145 बरोबर 100 गुणिले 87। 145 इकडे गुणिले इकडे काय झाले भागिले 100 गुणिले 87 छेद 145। x बरोबर 5 ने भाग देऊया 5 दुने 10 5 9 45 5 दुने 10 0 0 29 29 1 29 29 गुणिले 3 करा 9 त्रिक 27 7 40 2 3 2 6 2 8 87 म्हणजे 29 त्रिक 87। x बरोबर 20 गुणिले 3 60 म्हणजे प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती 60 रुपये। नेक्स्ट एक्झाम्पल पहा। हे गुणोत्तरावर आधारित आहे। a चे 25% बरोबर b चे 70% बरोबर c चे 1/8 असेल तर a b c चं काय आपल्याला विचारलेलं गुणोत्तर प्रमाण विचारलेलं आहे। तर आता बघा a चे 25% म्हणजे 25a छेद 100 बरोबर b चे 70% म्हणजे 70b छेद 100 c चे 1/8% म्हणजे 1c छेद 8। तर आपण काय करूया यांचं दशांश रूपांतर करून घेऊया। आता बघा 100 1 5 ने भाग देऊ 5 2 10 0 0 5 5 25 पॉइंट 20 दुने 40 खाली उरले 10 वरतून घेतला 0 20 25 100 0.25 a बरोबर। आता याला भाग जात नाही आपण काय करू पॉइंट मध्ये रूपांतर करूया 0.70 b बरोबर। आता 8 ने याला भाग देऊ भाग जात नाही घेतला 0चा 0 इथे झाले 10 8 1 8 खाली उरले 2 8 2 16 गुणिले 4 8 25 40 125 c। आता काय करायचं मित्रांनो ह्या तिघांचा पण आपल्याला काय करायचा लसावी काढायचा। लक्षात असू द्या काय काढायचा लसावी। आता इथं सगळं ठिकाणी काय आहे दशांश चिन्ह आहे। हे दशांश चिन्ह कट करण्यासाठी आपण याला 1000 ने गुणूया। का 1000 ने गुणायचं कारण ह्या ठिकाणी बघा पॉइंट नंतर 3 घर आहे। जर आपण याला 1000 ने गुणलं तर किती येणार 250 a बरोबर याचं किती येणार 700 b याचं किती येणार 125 c। म्हणजे आता आपल्याला काय करायचा 250 700 आणि 125 यांचा लसावी काढून घ्यायचा। चला तर मग आपण लसावी काढूया। 5 5 25 0 0 5 1 5 खाली उरले 2 5 24 0 0 5 2 10 5 5 25 परत 5 ने भाग जातो 5 1 5 0 0 5 2 10 5 48 5 5 25 आणखी क्वेश्चन भाग जातो बघा 2 5 10 2 1 2 2 चौक 8। आता आपण काय करूया यांचा लसावी काढून घेऊया 5 5 5 1 5 14 14 5 1 5। आता बघा 14 5 70 70 दुने 140 140 गुणिले 5 करा 5 5 25 करू डायरेक्ट आपण 25 0 0 25 चौक 100 0 हात चालले 10 25 1 25 10 35 म्हणजे यांचा लसावी किती आला 3500। आता काय करायचं या लसावीला आता 0 a या लसावीला 3500 याचं किती आलं होतं आपलं 0.25 घ्या का 250 घ्या आपण 0.25 घेऊ भागिले 0.25 हा पॉइंट करायचा तो वर देऊन टाकायचा 5 5 25 5 7 35 0 0 0 म्हणजे a ची किंमत किती आली आपली 7000। आता आपण b ची काढून घेऊया 3500 त्याला भागायचं 70 0.70 हे पॉइंट करण्यासाठी मी वर दिला म्हणजे कट झाला 0 0 7 5 35 0 0। आता पुढे जाऊया आता कोण उरलं
3500 छेद आपली सीची किंमत किती आली होती 0.125. मग 125 घ्या, 0 पॉइंट करण्यासाठी 1 2 3 वर 3 शून्य देऊन टाका. भाग देऊया. 5 दुने 10, 5 5 25, 5 7 35, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. 25 ने भाग जातो का बघूया. 25 दुने 50, खाली उरले 20, 25 8 200, 1 2 3. इथं उत्तर आलं आपलं 28,000. म्हणजे आता यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे, तर आपण आणखी शॉर्ट करूया. 1 शून्य गेला, 1 गेला, 1 गेला, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला. आता आणखी कोणता कट होतो का? नाहीये. मग यांचं गुणोत्तर बघा काय आलंय, 17 50 280. हे काय झालं, ABCचं गुणोत्तर. नेक्स्ट पहा, पंकज, जुही आणि सिद्धार्थ यांनी 14 50 16 या गुणोत्तरात व्यवसाय गुंतवणूक केली. त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे 7 महिने, 10 महिने आणि 5 महिन्यांसाठी गुंतवले. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी नफ्याचे गुणोत्तर काढायचे. तर पूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाकत चला, जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर मी आपणास सांगू शकेन. तर मग सुरुवात करूया. हे बघा, या ठिकाणी आपल्याला काढायचे नफ्याचं गुणोत्तर. आता आपल्या सर्वांना माहित असेल की नफ्याचं गुणोत्तर आपण कसं काढतो, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. हे पाठच करून ठेवा. ह्या सूत्रामध्ये आपल्याला पाहिजे तसा बदल करता येतो. जर मुदतीचं गुणोत्तर विचारलं, भांडवलाचं गुणोत्तर विचारलं किंवा नफ्याचं गुणोत्तर उतरलं तर हे सूत्र लक्षात असू द्या. आता बघा, याने भांडवल गुंतवलंय 14 7 महिन्यासाठी, याने गुंतवलंय 5 10 महिन्यासाठी, यांनी गुंतवलंय 16 5 महिन्यासाठी. 14 7 98, 5 10 50, 16 5 80. हा पर्याय दिसतोय का? नाही. तर आता आपण काय करूया, अतिसंक्षिप्त रूप करूया. भाग जातोय दोन्ही. 2 चौक 8, 2 9 18, 2 दुने 4, 2 5 10, 2 चौक 8, 0 0. म्हणजे यांचं गुणोत्तर किती? 49 25 40. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. पुढे पहा, एका वस्तूची खरेदी किंमत 320 रुपये आहे आणि त्यावरील छापील किंमत 640 रुपये आहे. विक्रेत्याने छापील किंमतीवर 45% सूट देऊन विक्री केल्यास त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? पहा, त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 320, छापील किंमत आहे 640 आणि त्या विक्रेत्याने कशावर डिस्काउंट दिलाय? छापील किंमतीवर. चला तर मग आपण आधी तो डिस्काउंट काढून घेऊया. छापील किंमत आहे 640, त्याच्यावर दिलाय 45% डिस्काउंट. कट कट. 5 दुने 10, 5 9 45, 2 1 2, 2 3 6, 2 दुने 4, 32 गुणिले 9, 9 दुने 18, आजचा आला 1, 9 3 27 आणि 28, 288. 288 काय झाली? आपल्याला सूट झाली. त्याची छापील किंमत किती होती? 640. 640 मधनं 288 वजा करून घ्या. 10 2 8 गेले, खाली उरले 2, 9 9 5 14, आजचा दिला 7 3 गेले 3, 352. आता बघा, खरेदी किंमत किती होती? 320, विक्री किंमत आली 352. इथं लिहून घेतो, तुमच्या लक्षात राहील. आता 352 मधनं 320 वजा करा. 2 5 मधून गेले 3, 32. नफा झालेला आहे आपल्याला 32. नफा किती झाला आहे? 32. आपल्याला विचारलंय नफ्याची टक्केवारी, म्हणजे थोडक्यात शेकडा नफा विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आपण नफा नेहमी कशा काढतो? खरेदी किंमतीवर. नफा आहे आपला 32, खरेदी किंमत होती आपली 320 गुणिले 100. 0 गेला 0 गेला, 32 1 1 32 1 1, म्हणजे किती आलं आपलं? 10. म्हणजेच नफ्याची टक्केवारी किती होती? पर्याय क्रमांक 10%. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौरस सेमी आहे, ज्याची बाजू ही वर्तुळाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. वर्तुळाच्या परिघाची लांबी ही आयताच्या रुंदी एवढी आहे. जर आयताची परिमिती 712 सेमी असेल तर आयताची लांबी किती? मित्रांनो, आपल्याला काय काढायचं आहे? आयताची लांबी. गणित जरी खूप मोठं दिसत असलं तर खूप सोपं आहे. एक एक टॉपिक समजून घ्या.
एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौसेमी आहे, ज्याची बाजू ही वर्तुळाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. म्हणजे या ठिकाणी दिले क्षेत्रफळ ह्या चौरसाच्या क्षेत्रफळ त्याची जी बाजू येईल ती वर्तुळाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. आता आधी आपण त्या चौरसाची बाजू काढून घेऊया. आपल्या सर्वांना माहित आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर बाजूचा वर्ग. आता बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट केलं असतं 196 वर्गमूळ 14, पण तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी करून दाखवतो. क्षेत्रफळ 196 बाजूचा वर्ग, वर्गमूळ घ्या b बरोबर 14, कारण 196 हे कशाचं वर्गमूळ आहे 14चं. आता पुढे बघा ही जी 14 आली ही काय आहे, ही जी बाजू ही वर्तुळाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. आता ही अर्धी म्हणजे 14, मग पूर्ण किती r बरोबर 28, म्हणजे त्रिज्या किती आली 28 आली. आता पुढे जाऊया. वर्तुळाच्या परिघाची लांबी ही आयताच्या रुंदी एवढी आहे. आता ही त्रिज्या आली, ह्या त्रिज्येवरून आपण जो परिघ काढू त्याची लांबी ही आयताची रुंदी आहे. आपल्याला माहित आहे वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय 2πr, 2 गुणिले 22/7. त्रिज्या आपली इथं आली होती 28 लिहून घ्या. 7 1 7, 7 चौक 28, 4 दुने 8, 22 गुणिले 8, 8 दुने 16, 6 हातचाला 1, 8 दुने 16 1 17, 176. हा काय आला वर्तुळाचा परिघ. हा जो वर्तुळाचा परिघ आहे ती काय आहे आयताची रुंदी बरोबर आयताची रुंदी. आपल्याला काय काढेल आयताची लांबी काढायची. आता या ठिकाणी बघा आपल्याला त्यांनी आयताची परिमिती 712 चौरस सेमी दिलेली आहे. मग पहा आयताची परिमिती बरोबर, आता मी इथं ठिकाणी सूत्र लिहितो तुम्ही डायरेक्ट करा. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती होती 712, 2 लांबी माहित नाही, रुंदी होती 176. आता सरळ रूप देऊन घेऊ. 712 बरोबर 2l अधिक याला 2 ने गुणा 6 2 12 2 हातचाला 1, 2 7 14 1 15 5 हातचाला 1, 2 1 2 1 3 352. 352 अधिक आहे तिकडे आलं काय झाले वजा 712 वजा 352 बरोबर 2l आहे तसेच ठेवा. 2 2 गेला 0, 6 5 11, 7 मधून 4 गेले 3, हे 2 गुणिले इकडे आलं काय झाले भागिले 2 1 2, 2 8 16, 0 0. म्हणजे पहा आपली लांबी ही आपली लांबी किती आलेली आहे 180. या ठिकाणी बघा लांबी किती आलेली आहे 180. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.